हा बा हे तर क्वेश्चन कळालं तुम्हाला. F1 F2 या साईडला लागलं तर फोर्स किती होतो. मग इथून क्वेश्चन असं बनवतो मी. फक्त मी म्हटलं F1 ची व्हॅल्यू तुमची जवळ 7 न्यूटन आहे आणि F3 ची न्यूटन व्हॅल्यू आहे तुमची 3 न्यूटन. ठीक आहे. सिमिलर बाकी सगळ्या केससाठी सेम आहे. तर सगळ्या केससाठी मला काय काढून द्यायचं, इलॉंगेशन किती होतंय ते. ठीक आहे. चल पहिल्यासाठी डेल एल. डेल एल साठी फॉर्म्युला काय, F1 प्लस F2. F1 किती 7 आहे प्लस किती 3 आहे डिवाइड बाय काय 2 आहे. एल इंटू ए अपॉन वाय. 7 आणि 3 10 होतील. 10 होतील म्हणजे किती झालं डिवाइड बाय 2 म्हणजे किती झालं 5. बरोबर की नाही. 5 एफ कुठं राहिला आता, त्यांनी दिलं व्हॅल्यू दिली ना 5 एल अपॉन 3 ए वाय. काय डाऊट आहे. सिमिलरली तुमचं L1 डेल L1 आणि तेवढंच इथं बनवणार आहे. सेम तर फॉर्म्युला आहे ना, पण डेल L2 पण सेमच बनेल. काय डाऊट आहे. आता डेल L3 यासाठी काढतो आपण. डेल L3 काढतोय म्हणजे काय रे 7 मायनस 3 डिवाइड बाय काय 2 इकडे आणून घेतला. एल इंटू काय ए अपॉन वाय. 7 मायनस 3 म्हणजे किती 4 डिवाइड बाय 2 केला किती राहिले 2 एल अपॉन 3 इंटू ए इंटू वाय. 3 इंटू ए इंटू वाय. काय डाऊट आहे. समजलं. यांच्यामध्ये फोर्स किती बनणार आहे बघ. मी काय म्हटलं, if radius is double, if radius is double, then पहिलं विचार तुम्हाला स्ट्रेस किती, दुसरं विचारलं वाय किती. वाय म्हणजे काय, वाय म्हणजे काय यंग्स मॉड्यूलस. हा चला बोला कसं करता येईल. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, स्ट्रेस काय फोर्स अपॉन एरिया. एरिया म्हणजे काय रे पाय आर स्क्वेअर. म्हणजे काय कळालं तुम्हाला, स्ट्रेस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर ना. स्ट्रेस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर आहे. मग तुम्हाला काय विचारलं, पहिला रेडियस विचारला सेकंडचा म्हणून स्ट्रेस 2 डिवाइड बाय काय स्ट्रेस 1 इज इक्वल काय R1 अपॉन R2. त्याचा काय करायचं रे ब्रॅकेट स्क्वेअर करायचं. R1 ची किती रे, R1 ची R आहे, R2 ची किती 2R आहे. त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर आहे. R गेट कॅन्सल म्हणजे काय आलं 1/4 स्ट्रेस 1. म्हणजे काय कळलं तुम्हाला, जर मी R इन्क्रीज केला, R जेवढा पण इन्क्रीज करा, R जर मी n टाइम्स ने इन्क्रीज केला, R मी काय केलं n टाइम्स ने इन्क्रीज केला, तर स्ट्रेस माझा n स्क्वेअर ने इन्क्रीज होतो. स्ट्रेस माझा n स्क्वेअर ने इन्क्रीज होतो. जर मी काय म्हटलं R माझा 1/n टाइम्स ने इन्क्रीज होतोय असं मी बोलू. 1/n म्हणजे इन्व्हर्सली ना, जे आता इथं झालं. रेडियस काय केलं आपण डबल केलं. सॉरी हे काय झालं 1/n करून जाईल. 1/n स्क्वेअर झालं ना 1/4 झाला. इथं 1/n केलं तर काय होऊन जाईल स्ट्रेस काय होऊन जाईल n स्क्वेअर. इन्व्हर्सली असताना रे एकमेकांचे कसे ते इन्व्हर्सली. जर 1/n तर तिकडे n स्क्वेअर होऊन जाईल. इकडे n असेल तर तिकडे 1/n स्क्वेअर. तिकडे जाऊ तो 2 स्क्वेअर मध्ये जातो. काय डाऊट आहे. राहिला प्रश्न हा झाला पहिला. सेकंड काय विचारला यंग्स मॉड्यूलस. काय असतो फर्स्ट ऑलवेज. का बरं, कारण की मटेरियल. यंग्स मॉड्यूलस काय कोणची प्रॉपर्टी, मटेरियलची प्रॉपर्टी. तेच मटेरियल घेतलं ना, फक्त त्याचं रेडियस वाढवलं, बाकी सगळं काय केलं आपण कॉन्स्टंट. म्हणून वाय कसं राहील कॉन्स्टंट, पण स्ट्रेस काय झाला 1/4 टाइम झाला. सेम केस आहे तरी पण आपल्याला या गोष्टी घडल्या. कळालं. दुसरं जर मी म्हटलं फाइंड y1 अपॉन y2, जर त्यांनी असं दिलं R1 अपॉन R2 ची व्हॅल्यू दिली त्यांनी 1/2, F1 अपॉन F2 ची व्हॅल्यू दिली त्यांनी 2/1, त्याच्यानंतर काय असतं L1 अपॉन L2 ची व्हॅल्यू दिली त्यांनी सपोज 1/2/3 आणि विचारलं त्यांनी काय y1 अपॉन
y2 आणि इलॉंगेशन दिलं L1/L2, तो दिला सपोज 1/4 असं काहीतरी दिलंय आणि विचारलं काय तुम्हाला y1/y2. चलो यंग्स मॉड्युलस जर मी बोललो तर काय असतं, फोर्स अपॉन एरिया चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथ. चल मी म्हंटल F/L एरिया कसं लिहू शकतो मी, πr² इंटू L. मग मी असं म्हणू शकतो यंग्स मॉड्युलस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू F/L r² आणि L. मग तुम्ही काय लिहू शकतात, काय पाहिजे मला 1/2 पाहिजे. मग काय लिहिणार F1 L1 F2 L2 R2 चा स्क्वेअर आणि L2 आणि काय R1 चा स्क्वेअर इंटू L1. चलो सगळं दिलेलं आहे. F1 आपण F2 दिले, किती दिले 2/1 दिले. असे क्वेश्चन खूप सारे दिसतात. L1/L2 काय दिले 2/R2 अपॉन R1, पण आपल्याला काय दिलं R1/R2 R2/R1 विचारले म्हणजे काय 2/1. त्याचं काय करायचं आहे स्क्वेअर. L2/L1 विचारले पण आपल्या जवळ काय L1 म्हणजे काय 4/1 म्हणजे काय झालं 2/1 इंटू 2/3 इंटू 4/1 इंटू 4/1. किती होऊन जाईल रे, 4 चौक 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 64 डिवाइड बाय 3. y1/y2 काय भेटला y1/y2 काय भेटला 64 डिवाइड बाय 3. काय डाऊट आहे दुसरा व्यवस्थित समजून घ्यायचं. आता मी काय म्हटलं, यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला आपल्याजवळ काय, फोर्स अपॉन एरिया चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल. ज्याच्यामध्ये मी असं म्हटलं स्मॉल एल काढून घेऊ आपण. स्मॉल एल इज काय येणार आहे, स्मॉल एल इज काय येणार आहे, स्मॉल एल इकडे आला FL/A इंटू y. मग तुम्ही काय म्हणू शकतात, स्मॉल एल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॅपिटल एल. स्मॉल एल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॅपिटल एल. कधी कधी जेव्हा F A आणि Y काय राहील कॉन्स्टंट राहील. खूप महत्त्वाचा क्वेश्चन बनणार आहे, इथपर्यंत काय डाऊट आहे. सिमिलरली मी काय केलं, y इज काय FL इंटू काय A इंटू L. याला काय केलं, याला काय करूया आपण एरिया करूया. म्हणून काय केलं, एरिया करण्यासाठी काय केलं मी L ने मल्टिप्लाय केला आणि L ने डिवाइड केला. L ने मल्टिप्लाय केला L ने डिवाइड केला. तर काय होऊन जाईल रे, आपण काय करतोय इथं स्मॉल एल काढतोय ना, स्मॉल एल इज काय A इंटू Y. A इंटू Y. मग काय झालं, स्मॉल एल इज काय F इंटू L स्क्वेअर डिवाइड बाय काय A इंटू L, एरिया इंटू लेंथ व्हॉल्यूम बनेल. अरे एरिया इंटू लेंथ व्हॉल्यूम बनेल. मग तुम्ही काय म्हणू शकतात, स्मॉल एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द L स्क्वेअर किंवा स्मॉल एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ना. लेंथचा स्क्वेअर म्हणजेच काय एरिया. काय डाऊट आहे. कधी जेव्हा कधी F Y आणि V कॉन्स्टंट असेल. V म्हणजे काय रे व्हॉल्यूम. जेव्हा व्हॉल्यूम तुमच्या जवळ कॉन्स्टंट असेल त्या केसमध्ये तुम्हाला या गोष्टी विचारतात. सिमिलरली स्मॉल एलचा फॉर्म्युला आपल्या जवळ FL/, काय A इंटू Y. आता करतोय काय, याला A ने मल्टिप्लाय केला आणि A ने डिवाइड केला. तर काय होईल याल एरिया इंटू लेंथ व्हॉल्यूम, एरिया इंटू एरिया, एरियाचा स्क्वेअर इंटू काय Y. मग तुम्ही काय म्हणू शकतात, तुम्ही म्हणू शकतात L इज डायरेक्ट इनवर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया स्क्वेअर. कधी F V आणि Y कॉन्स्टंट असेल तर. मी जर बघितलं वरती पण तेच तर आहे, वरती पण तेच. मग कधी कोणता यूज करायचा आहे, जेव्हा तुम्हाला एलच्या टर्म्स मध्ये दिला असेल तर तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल स्क्वेअर म्हणायचं आहे. जर एरियाच्या टर्म्स मध्ये दिला तर कळालं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणते ते. दोन्ही केस मध्ये व्हॉल्यूम कसा आहे कॉन्स्टंट आहे. सेम मटेरियल घेतला व्हॉल्यूम कॉन्स्टंट घेतला तर तुम्हाला कळणं गरजेचं आहे मला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. पहिला क्वेश्चन इफ एरिया ऑफ ए स्ट्रिंग is a constant if 2 meter wire is extended 0.5 meter
देन फाइंड फॉर 4 मीटर. कोणता क्वेश्चन विचार करायला, कोणता फॉर्म्युला यूज करायला आपल्याला? पहिला वाला यूज करावा लागेल. का बरं? कारण की काय दिले त्यांनी? एरिया कॉन्स्टंट दिला. एरिया कॉन्स्टंट हा वाला. अरे तोच मटेरियल घेतात, त्याला तेच लटकवलेलं आहे एरिया कॉन्स्टंट. मग काय म्हटलं तुम्ही? स्मॉल कॅपिटल एल जी डायरेक्ट कॉन्स्टंट था, स्मॉल एल म्हणजे काय? L2 बाय आपलं काय चाललंय? इलॉंगेशन चाललंय ना. सॉरी, मग इथं मी असं म्हणतो. मग स्मॉल एल डायरेक्ट कॉन्स्टंट होता कॅपिटल एल म्हणजेच काय? L2 बाय L1 इजूड काय? L2 बाय L1. चलो L2 काय? L2 चे L1 किती रे? L1 किती? 0.1 आहे. सॉरी 0.5. L2 किती आहे? L2 कोणासाठी सांगितलं त्यांनी? 4 मीटर साठी. डिवाइड बाय काय रे? 2. वेगवेगळे जुने 4. मग L2 किती झाला तुमचा? 1 मीटर. 5 जुने दाना 1 मीटर. L2 किती होऊन जाईल? 1 मीटरचं एक्सटेन्शन होईल. 1 मीटरचं एक्सटेन्शन होईल. सेकंड मध्ये इफ व्हॉल्यूम इज, हा इथून आहे ना क्वेश्चन आपण आहोत. व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट if length of wire is double, then elongation will be. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला? कोणता दुसरा यूज करायला लागेल? L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? कॅपिटल L चा स्क्वेअर आहे ना. L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल L चा स्क्वेअर. मग मी काय म्हटलं? L2 बाय L1. हा L2 बाय L1 त्याचा काय करायचं? ब्रॅकेट्स करायचं. L2 बाय L1. L2 किती आहे? L2 किती केलाय? डबल केलाय ना. म्हणजे 2 टाइम्स ऑफ L अपॉन काय L त्याचा काय ब्रॅकेट्स कर. L गेट कॅन्सल. म्हणजे काय झालं? L2 इज काय? 4 टाइम्स ऑफ L1. त्याचा क्वेश्चन काय आला? PYQ त्यांनी दिलं काय? व्हॉल्यूम कॉन्स्टंट. काय दिलं? व्हॉल्यूम कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट दिला आणि विचारलं कोणामध्ये रिलेशन आहे ज्याचा ग्राफ काय भेटेल? स्ट्रेट लाईन. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि मला कसं पाहिजे? ग्राफ कसं पाहिजे? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनचा ग्राफ कधी बनतो? जेव्हा माझ्याजवळ काय असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. जेव्हा माझ्याकडे झाले काय असं गोष्टी मे बी झाल्या असतील. आय डोंट नो सर, प्लीज. सेकंड, तिसरा वा if volume is constant. आता क्वेश्चन मध्ये बघा, टू मेक आणि आपली PYQ टू मेक सेम इलॉंगेशन, टू मेक सेम इलॉंगेशन. त्याला काय बनायचं? मला सेम इलॉंगेशन करायचंय. if area is if area is 2 times the क्वेश्चन मध्ये ट्विस्ट झाली. काय म्हणतात? आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि काय? सेम इलॉंगेशन म्हणजे स्मॉल एल कॉन्स्टंट दिलंय. या केस मध्ये काय केलं? स्मॉल एल कॉन्स्टंट दिलेला आहे. एफ नाही कॉन्स्टंट दिला. आता काय दिलंय? स्मॉल एल कॉन्स्टंट दिलाय. आणि विचारलं काय? एफ आणि ए मध्ये रिलेशन. कोणामध्ये रिलेशन विचारलंय? एफ आणि ए मध्ये. कोणता फॉर्म्युला यूज करू? थर्ड यूज करावं लागेल. अरे एरिया मध्ये दिलाय, जर एरिया दिला असेल तुम्हाला हा आहे, जेव्हा लेंथ दिला असेल तर आहे ना. नाही सो डायरेक्टली नाही ना. काय नसेल तिने कॅन्सल केलं, आपण पण कॅन्सल म्हणतो. ओके. हा इथला फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आपल्या जवळ? कुठे गेला हा फॉर्म्युला? काय फॉर्म्युला आपल्या जवळ? पटकन बघा. एल इज इक्वल काय? पटकन एफ इंटू व्ही डिवाइड बाय काय? ए स्क्वेअर इंटू वाय. PYQ विचारलं काय तुम्हाला? एफ आणि ए मध्ये रिलेशन विचारलं. एल तर इकडे घ्या. म्हणजे काय म्हटलं तुम्ही? ए स्क्वेअर इज इक्वल काय रे? एफ व्ही डिवाइड बाय काय? एल इंटू वाय. हे तर सगळे कॉन्स्टंट म्हणतात. काय म्हणू ए स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एफ
विचारलं का फोर्स विचारलंय ना, मग तुम्ही काय F2 बाय F1 इज इक्वल टू काय A2 बाय A1. त्याचं काय करायचं आहे, ब्रॅकेट स्क्वेअर करायचं आहे. चलो A2 किती आहे, A2 काय केलंय, डबल केलंय, म्हणजे 2 टाइम्स ऑफ A डिवाइड बाय काय A, त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर, A गेट कॅन्सल. म्हणजे काय जाईल तुमचा F2 जो आहे तो काय ठेवला मला 4 टाइम्स ऑफ F1 करावं लागेल, जेणेकरून सेम इलॉंगेशन. आता मी काय केलं, साधी गोष्ट आहे, प्रॅक्टिकल विचार जरी केला असता तरी कळलं असतं तुम्हाला. काय, जर आरशेचा जो कानाखाली एक टिकवायचे मला आणि एक गावीच आणि दोघांना सेम आले पाहिजे, इलॉंगेशन सेम झालं पाहिजे, तर कोणा जोरात मारावं लागेल, घालता घे झालं. आरशेला असं जर केलं, आरशेला मारायच्या अगोदर आरशे बाजूला झालं पाहिजे, लेक्चर संपला आपला.